तर तुम्हाला पण आश्चर्य पडलं असणार की हा लुक कसा केला. तर हा लुकचा जो व्हिडिओ आहे मेकअपचा HD मेकअप, तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसांपासून मी पाठवलेला आहे. आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. हेअरस्टाईल मी प्रत्येक वेळेस नवी करण्याचा विचार करते, पण माझे एवढे लॉंग केस आहेत ना की ते राहतच नाही. आता एवढा सुंदर मेकअप केलाय म्हटल्यावर कोणी ना कोणी तर माझी तारीफ करणारच. तशीच माझ्या नवऱ्याने पण माझी खूप तारीफ केली की मेकअप खूप छान झाला होता. नंतर माझी हालत अशी झाली की तुम्ही मला ओळखणार सुद्धा नाही, ही तीच बाई आहे का की जिने मेकअप केला होता. बघा इतकं आळस येत होतं, डोळ्यातून अश्रू येत होते, तापसुद्धा आली होती आणि मला झाली होती नजर. आता नजर कोणाची होणार तर ते मला काय माहिती नाही, पण मी स्टोरी व्हॉट्सअपला वगैरे ठेवते, त्यामुळे झालीच असणार काही लोकांची नजर. मग एवढी नजर झाली म्हटल्यावर संध्याकाळी स्वयंपाकाला बनवायचं काय, कारण की तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी डाळ शिजवून घेतली. आणि आमच्या इकडं ह्याला डाळ बाफड्या म्हणतात माझ्या सासरवाडीत, आणि माझ्या माहेरात याला चिकोल्या म्हणतात. काही लोक याला वेगवेगळं नाव देत असतील, पण याचं नाव तुमच्याकडे काय म्हणतात याला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे नंतर नाही का मी पोळ्या लाटल्या होत्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करत होते. आता याचे तर गोल तुकडे करतात, पण मला थोड्याच करायच्या होत्या. आणि एवढं गोल मोठ्या ना माझ्या मुलीला खाल्ल्या पण जात नाही व्यवस्थित. त्यामुळे मग मी चौकुट्या आकाराचेच त्याचं चेक्स बॉक्समध्ये कापून घेतलं. नंतर फोडणीसाठी काय करायचं, कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, कढाई पातेलं जे असेल ते, आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले, कांदा टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि गरा 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 फिरवून घ्यायचं. नंतर टाकायचं टोमॅटो, कारण टोमॅटो शिवाय तर आपलं डाळ अधुरीच आहे, हो ना, बरोबरच. तर हे असं मी बनवत होते आणि खरोखरच मला इतकं बरं नव्हतं वाटत, पण काय करायचं, काय करणार ना, आपल्याला कोण आयतं जेवण नाही देणार आहे. आणि खरंच एक स्त्री शक्ती खूप मोठी शक्ती आहे. एक महिलेने जर ठरवलं तर ती तिच्या स्वतःसाठी किंवा परिवारासाठी आणि घरातल्यांसाठी, मुलाबाळांसाठी काहीही करू शकते. आता भरपूर अशा महिला आहेत या युगात, जे घरी पण काम करतात, बाहेर पण काम करतात. खरोखरच अशा महिलांना खूप खूप म्हणजे मी माझं शतशत नमस्कार करेल, कारण की त्या घरचं पण करतात, बाहेरचं पण करतात. आणि एवढं सगळं करूनसुद्धा कितीही कामावरनं थकून आला आणि घरातला जर माणूस किंवा त्यांचा नवरा वगैरे त्यांना छान बोलला तर त्या महिलेची सगळी थकान दूर होते. तसंच माझं पण एखाद्या वेळेस माझा पण नवरा माझ्याशी खरंच कामावरनं आल्यानंतर खूप छान बोलले, खूप छानपैकी माझ्याशी वागले, तर मला खूप खुशी होते की असं काम केलं आहे पण आपल्या कामात आलं आहे. नंतर नाही का मी हे असतं ना आपलं पास्ता, सेम पास्त्यासारखं ट्राय करत होते बरं का मंडळी. आणि सगळ्या भाऊ दादांना माझी एक विनंती आहे, आपली बहीण असो, आपली बायको असो, आपली आई असो, नेहमी त्यांना आनंदी ठेवा. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय मंडळी.